फातेमा उर्दू प्राथमिक शाळा, केराडपुरा बारी कॉलनी, औरंगाबाद. आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण विषय मराठी इयत्ता दुसरी कविता झोका. कवी आहे दादासाहेब कोते व माझे नाव आहे अखिब आंबेकर. विद्यार्थी मित्रांनो, या झोका कविताच्या चित्रामध्ये तुम्हाला काय दिसत आहे? या झोक्याच्या चित्रामध्ये आपल्याला दिसत आहे एक मुलगा आहे झोक्यावर बसलेला आणि एक मुलगी त्याला झोका देत आहे आणि लांब उभं राहिलेले दोन माणसं त्यांना बघत आहे. कविता. सुताचा दोर झाडाला टांगला, बाळूचा झोका तयार झाला. झोक्यावर बाळू घेतो झूल, क्षणात वारायला देतो हूल. सुताचा दोर झाडाला टांगला म्हणजे जी दोरी आहे ती सुताची दोरी आहे. त्या सुताची दोरीचा त्यांनी झोका तयार केलेला आहे. बाळूचा झोका तयार झाला. जो मुलगा झोक्यावर बसलेला आहे त्याचं नाव आहे बाळू. काय नाव आहे? बाळू. आणि बाळूचा झोका त्यांनी तयार केलेला आहे. झोक्यावर बाळू घेतो झूल, क्षणात वाऱ्याला देतो हूल. जो बाळू आहे तो झोक्यावर घेतो झूल म्हणजे तो झोका घेत आहे, त्याला झूल म्हणलं गेलं आहे. आणि क्षणात वाऱ्याला देतो हूल म्हणजे काही क्षणातच तो वाऱ्यापेक्षा सुद्धा जास्त तो झोका त्याच्यात घेत आहे. त्यामुळं कवीने इथं त्या शब्दाचा प्रयोग केलेला आहे, क्षणात वाऱ्याला देतो हूल. बाळूचा झोका मागे पुढे, बाळूच्या अंगावर फुलांचे सडे. बाळूचा जो झोका आहे तो मागे व पुढे होतो आणि बाळूच्या अंगावर फुलांचे झडे म्हणजे ज्या फांदीवर तो झोका बांधलेला आहे तो फुलांचा झाड आहे. आणि जेव्हा त्याची पाठीमागून जेव्हा ती मुलगी त्याला झोका देते तर काही फुलं त्याच्या बाळूच्या अंगावर पडतात. त्यासाठी लेखकाने कवीने बाळूच्या अंगावर फुलांचे सडे हे म्हणले आहे. बाळूला झोका देते ताई, दुरून बघतात बाबा आई. बाळूला जी मुलगी झोका देत आहे ती बाळूची ताई आहे आणि जे लांब उभं राहिलेले आहे ते बाळूचे बाबा आई आहे. ते बाळूला बघत आहे झोका खेळताना. झोक्यावर बाळू दिसतो कसा, निळ्या आभाळी चंदोबा जसा. लेखक म्हणत आहे, आपल्याला प्रश्न विचारत आहे, झोक्यावर बाळू कसा दिसतो? लेखक म्हणतात, असा दिसतो जसा आभाळामध्ये चंदोबा दिसतो तसा हा आपल्याला बाळू दिसतो. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे एक लहानशी छोटीशी ही कविता होती झोका. त्याचा गृहपाठ मी तुम्हाला देतो. कविता ऐकून म्हणा व पाठ करा. धन्यवाद.